नमस्कार भावना, तुमचं स्वागत आहे या ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपल्या गावाचं जत्रेचा शेवटचा दिवस आहे आज. आणि ह्यावेळेस एकदम मस्त अशी जत्रा झालेली बरं का आपल्या गावची. तर आज आपल्याला चैतन्य लई मोठी पार्टी दिली, पापडाची पार्टी दिली आज सगळेजण. तर भाऊंनो, आता मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ब्लॉग शूट करतो. तर आज आपल्याला जायचं कॉलेजला. आज आहे मकर संक्रांत. तर तुम्ही बघू शकता पाळणे वगैरे सगळे काढू राहिले आणि एक नंबर जत्रा होती आपल्या गावची यावेळेस. तर आता आलतो कॉलेजला. तर आपल्याला सिव्हिल ड्रेसमध्ये बोललो होतो कॉलेजला, आणि सुट्टीच्या दिवशी कॉलेजला यायचं कारण याचं की आपला NSSचा कॅम्प आहे, त्याचा बॅच भेटणार होता आपल्याला. दुपारच्या टायमिंगला राजा आणि मी आलतो देवीच्या मंदिरामध्ये, आणि तुम्ही बघू शकता आपण दर्शन वगैरे घेतलेले आहे आता. तर भाऊंनो, राजा आणि मी आलतो आता महादेवाच्या मंदिरामध्ये, आणि ह्या मंदिराचं स्पष्टीकरण आपल्याला आता राजेंद्र. तर मित्रांनो, आपलं हे जे महादेवाचं मंदिर आहे, कोल्हाळेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे, त्याची एक खूप असा सुंदर असा इतिहास आहे. ज्यावेळेस श्रीराम प्रभू वनवासाला निघाले होते, त्यावेळेस ते ह्या मार्गे निघालेले होते. ह्या मार्गाला जात जाता त्यांनी हे मंदिर बांधलं होतं महादेवाचं. ते कोल्हाळेश्वर नाव याने त्यांनी ठेवलं होतं. तसंच नंतर पुनरुत्पादन होऊन कोल्हार असं नाव पडलं. तर आपलं हे कोल्हार गाव नगर मनमाड हायवेला लागून आहे. तर सर्वांनी नक्कीच महादेवाच्या या पावन मंदिरात येऊन जावे. महादेव इथले खूप जागृत आहेत. खूप म्हणजे तुम्ही पाहू शकता, आत्ताही इथं खूप गर्दी आहे. लांबून लांबून लोक दर्शनासाठी येत असतात. तर तुम्ही पण नक्की या, दर्शन घ्या.